हरिओम. आज मंगळवार 7 जुलै 2026. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला प्रवचनातून सांगणार आहेत की मूल होऊन भगवंतापाशी जा. ऐकूया. या जगात कर्माशिवाय कोण राहतं, पण कर्म यथासांग होत नाही. याचं कारण आपण कर्म कशा करता करतो याची जाणीवच होत नाही. अधिष्ठानाशिवाय कर्म साधत नाही. मालक पाठीशी असला की कर्म करणाऱ्याला जोर येतो. काही चांगली कर्ममार्गी माणसे भक्तिमार्गी लोकांना नावं ठेवतात. भक्तिभावाने जो राहतो तो दुसऱ्यांना नावं ठेवित नाही. मी कोण हे जाणायला ज्ञान आणि भक्ती लागतेच. तसंच ब्रह्मसत्यम जगन मिथ्या म्हटलं तरी त्याचा अनुभव घेण्यासाठी कर्म करावंच लागतं. उपासना भगवंताला ओळखून करावी. लहान मूल आईकडे डोळे करून मुकाट्यानं दूध पितं, त्याप्रमाणे समर्थांसारख्यांनी जे सांगितलं ते आम्ही निमूटपणे करावं. डोळे मिटून जितकं काम होईल, अंधश्रद्धेने जे होईल ते अभिमानाने ज्ञानाचे डोळे उघडे ठेवूनही नाही होणार. मूल होऊन भगवंताला ओळखावं. याला अडचण एकच, माझं शहाणपण आड येतं. भक्त मुलासारखे वागतात म्हणून त्यांचे लाड देव पुरवतो बरं. कुणी असं म्हणतील की भगवंताची आणि आमची ओळख नाही तर त्याची आम्ही कशी पूजा करावी, त्याला ओळखल्याशी मी भजन नाही करणार, हे म्हणणं वेडेपणाचंच आहे. भगवंताला पुष्कळ मार्गाने ओळखता येईल. पांडुरंगाकडे जाण्यासाठी काही मार्ग आधी आक्रमणे जरुरीच आहे. संतांनी अखंड जागृत राहण्याचा मार्ग सांगितला तो असा की देहाने प्रपंच करा आणि मन भगवंताच्या ठिकाणी अर्पण करा. मन भगवंताच्या ठिकाणी स्थिर झाल्याशिवाय इतर काहीही करून उपयोग नाही. ध्येय सत्य असल्याखेरीज चित्ताची स्थिरता होत नाही. पण सत्य अशा ध्येयावर अगोदर पूर्ण श्रद्धा पाहिजे. प्रपंचात जशी प्रेमाची गरज आहे तशी परमार्थात श्रद्धेची. देव माझा आहे असं म्हणण्याऐवजी मी देवाचा आहे असं म्हणावं, म्हणजे श्रद्धा उत्पन्न होते. समुद्राचा तरंग असो, तरंगाचा समुद्र असो असं नव्हे. साधनात निश्चितपणा असेल तर त्यात समाधान आहे. म्हणून साधन श्रद्धेने करीत जावे. जशी श्रद्धा तशी फळं. आपण भगवंताच्या स्मरणात निर्धास्त असावं. प्रपंचात कधीच धीर सोडू नये. ज्याप्रमाणे मुंग्यांची राणी जागेवरून हलवली की तिच्या मागे असणाऱ्या हजारो मुंग्या तिच्या बरोबर नाहीशा होतात, त्याप्रमाणे एक देहबुद्धी काढून टाकली की आपल्या मनात उठणारे हजारो संकल्पना नाहीसे होतात. या देहबुद्धीच्या पलीकडे गेल्यावर जे ज्ञान होतं त्यालाच आत्मज्ञान म्हणतात. असं आत्मज्ञान झाल्यावर जे पूर्ण समाधान मिळतं तेच खरं भगवंताचं दर्शन. भक्ती मार्ग हा प्रेमाचा मार्ग आहे. प्रपंचाकडचं प्रेम भगवंताकडे वळवलं की भक्ती करता येते. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.